हॅलो नमस्कार. आपण कालपर्यंत जो व्हिडिओ बघितला होता ना त्यातूनच समोर आता आपण कंटिन्यू करणार आहोत. आता इथून समोर स्पर्धा चालू होती बघा, जे भुईमुगाच्या शेंगा असतात ना ओल्या ते फोडण्याची. तर याच्यामध्ये कोण किती फोडतं ते, याच्यामध्ये माझा टोकन नंबर होतं 12 आणि स्पर्धेतून पूर्ण सुरुवात वगैरे झाली. आता स्पर्धा सुरू झाली होती त्यावेळेस व्हिडिओ घ्यायला कोण नव्हतं, त्यामुळे माझं जमलंच नाही. तर माझे 250 ग्राम फोडून झाले होते. 7 मिनिटं की 8 मिनिटाचा वेळ होता. त्यानंतर ऊस खाण्याची स्पर्धा होती, यामध्ये मी पार्टिसिपेट केलं नव्हतं कारण ऊस खाण्याचा स्पीडसुद्धा कमी आणि मेन गोष्ट म्हणजे एव्हलिनसुद्धा झोपला होता. सगळ्यांची ऊस खाण्याची स्पर्धा आणि माझं बाळ बघा नुकतंच जवळ मांडीवर झोपलेलं 10 मिनिटं आणि त्याची झोपेमुळे खूप बेकार हाल झालेले. त्यानंतर जे विन होते ना हे आहेत आमचे ओनर अंकल. यांचा फर्स्ट नंबर होता ऊस खाण्यामध्ये. हे रंगोळी स्पर्धेची फर्स्ट आहे. तर यांना मस्त असे कुकर गिफ्ट केले होते, कंपनीचे होते, छान असे होते. आणि त्यानंतर 4 वाजताचा जो प्रोग्राम होता ना तो गणपतीच्या मंदिरावर ठेवलेला होता. आपल्या इकडे जसं बैल पोळ्याला बैल वगैरे सजवतात ना तसंच काहीतरी. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीनुसार वेगवेगळे सण साजरे करतात, तसंच इथे काहीतरी. आता मकर संक्रांत आहे आणि हे बघा यांनी आग वगैरे लावलेली आहे आणि याच्यावरनं उड्या खातात. बैल आहेत ना याच्यावरनं उड्या खातात. तर व्हिडिओ मला कॅप्चर नाही करता आला, त्यामुळे खरंच सॉरी. आणि सगळ्यात मेन गेम हा आहे की एक मोठमोठे टेंबे असतात बघा, 2.5, 3-4 किलो वेट असते त्या टेंब्यांचं आणि ते टेंबे पेटवून असे फिरवतात. आणि हे फिरवण्यासाठी तर खूप बळ असावं लागतं आणि त्याच पद्धतीने ते करतात, दरवर्षीच करतात. मागच्या वर्षीसुद्धा मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर हा सगळ्यात लास्टचा जो प्रोग्राम होता तो हा होता. आणि त्यानंतर जे आम्हाला माझा नंबर वगैरे तर काही आला नव्हता बघा, त्यामुळे पण जे पार्टिसिपेट केलं होतं ना त्यांना कंपल्सरी एक गिफ्ट दिलं होतं. त्या गिफ्टमध्येच हे 2 टिफिन होते. गिफ्ट काही असो पण एकदम पार्टिसिपेट करून एकदम छान वाटलं. चला तर भेटूया नेक्स्ट